कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मान्यवर आदरणीय चिकित्सक परीक्षक सादर जयजेंद्र, आज माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे आचार्य श्री शांतिसागर महाराज जी के आचार्य पदारोहण शताब्दी समारोह से निमित्त से हमें क्या सीख मिलती है। आता पहा बंधूंनो, या जगामध्ये रोज हजारो लाखो जीव जन्माला येतात, आपल्या वाट्याला जीवन ते जगतात आणि एका क्षुद्र किडामुंगीप्रमाणे मृत्यूला प्राप्त होतात। अहो, जीवन आणि जन्म आणि मरणाची हीच जर परिपाठी असेल तर आत्ताची पिढी त्यापासून काय बरोबर घेईल आणि उद्याची पिढी तरी त्याच्यापासून काय आदर्श घेईल। तरी विश्वाच्या या असंबद्ध आणि अलौकिक कोलाहलात आपल्या स्वयंभू आत्मबलाने काही जीव या मानवी जीवनाला एक विधायक आणि रचनात्मक कार्य बहाल करत असतात। त्या आपल्याला जीवन जगण्याची कला त्यांच्या जीवनातूनच उलगडून जाते। अहो, ज्यांना जगण्याचा खरा अर्थ उमगला, मृत्यू ज्यांच्या चरणाची दासी झाली, असे भव्य दिव्य संपदा लाभलेले जीव फार दुर्मिळ असतात। आणि त्यातीलच आपले 20व्या शतकाचे प्रथमाचार्य समाधी सम्राट चारित्र्य चक्रवर्ती आचार्य श्री शांतिसागर महाराजजी होत। अहो, चतुर्विध संघाने दिलेले आचार्यपद ग्रहण करून त्यांनी त्या पदाला भास्वरता आणि गरिमा प्राप्त करून दिली। कशी? आपण पूजेमध्ये म्हणतो, त्या काली जिनधर्मावरती होती जी ग्लानी, नष्ट करोनी स्थिरबा करसी चालक होनी, सर्व मुनींच्या संघामध्ये श्रेष्ठ से म्हणून आचार्यांची पदवी शोभे समस्त या भुवनी। अहो, ज्यांनी 100 वर्षापूर्वी दिगंबराच्या उत्थानासाठी आणि जनधर्माच्या उद्धारासाठी दिगंबरत्व धारण केलं आणि मुनी परंपरा ही पुनर्जीवित करून सुप्रतिष्ठित केली आणि या भावी पिढीपुढे जो स्वतःच्या आचरणाने एक आदर्श घालून दिला, तो जैन जगताच्या इतिहासात अजोड आहे, अद्वितीय आहे। फलस्वरूप आज जवळजवळ 2000च्या वर दिगंबर साधू संपूर्ण भारतभर नग्न अवस्थेत निसंकोचपणे विहार करीत आहेत। अहो, आणि ह्या जे आदर्श साधू कसे असावेत आणि श्रावकाने काय केले असता त्याचे कल्याण होईल, याचे प्रात्यक्ष मुनिश्रींनी समाजापुढे ठेवले आहे। आणि या समाधी सम्राटाने हे सिद्ध करून दाखवलं की हे गुरुवर शाश्वत सुखदर्शक यह नग्न स्वरूप तुम्हारा है, जग की नश्वरता का सच्चा दिग्दर्शन करणे वाला आहे। खरंच आचार्यश्रीच्या अथांग अपार सागरात भूतकाळाचे समाकरण, वर्तमानातील गहन अनुभव आणि भविष्याचे लक्ष वेधन होते। त्यांच्यात ते एक विज्ञान, कला आणि अध्यात्म यांचा अपूर्व संगम होता आणि म्हणूनच ते आपल्याला प्रातस्मरणीय आहे। अहो, या पंचम काळामध्ये ह्या मृगजळामागे, सुखसंयोगाच्या मृगजळामागे पळणाऱ्या जीवाला विचारावं असं वाटतं की हे जीवा, ह्या मृगजळामागे तू आकाश पाताळ एक करून फिरत आहेस, त्यामध्ये खरे सुख आहे का? आणि ते मिळाल्यावर तरी तू खरा सुखी होणार आहेस का? उत्तर आहे कदापि नाही। अहो, ते सुखसंयोग मिळणं म्हणजे बेडकांचं तराजोळ वजन करण्यासारखं आहे, पाण्यातून नवनीत काढण्यासारखं आहे, वाळूतून तेल काढण्यासारखं आहे। पण तरीही या अशा भीषण युगामध्ये श्रेष्ठ रत्नत्रय धर्माचं पालन करून आपले कल्याण कसे करता येईल, याचे सर्व मार्गदर्शन आचार्यश्रींनी आपल्या आचरणातूनच केले आहे। अहो, ज्यांची पूर्ण आचरण हीच एक पाठशाळा होती, त्यांची प्रत्येक क्रिया, उठणे, बसणे, चालणे, फिरणे, आहार घेणे अतिशय सूक्ष्मतेची, सावधानतेची आणि आगम संमतच होती। तेव्हा त्यांचे आचरण आणि बोध हा आपल्याला चिरस्मरणीयच आहे, बोधप्रदच आहे। जो त्याचे अनुकरण करेल त्या स्वतःचा विकास तर करून घेईलच, पण मोक्ष सुद्धा प्राप्त करून घेईल, यात शंकाच नाही। आजकाल मिथ्यात्व आचार्यश्री आपल्या उपदेशामध्ये सांगतात, बाबांनो, भिवू नका, संयम धारण करा, आत्मचिंतन करा। अहो, षट आवश्यक क्रियांनी असीमसी विद्या, वाणिज्य यापासून होणाऱ्या क्रियांचा षट आवश्यकामुळे नाश होतो, पुण्य मिळते, पण मोक्ष हा आत्मचिंतनानेच मिळतो। तेव्हा भरत चक्रवर्तींसारखे संसारात असले तरी आत्म्याच्या चिंतनात रममान होण्याचा मार्ग ते आपल्याला दाखवितात। तेव्हा प्रत्येकाने कमीत कमी 15 मिनिटे तरी अंतर्जल्प बंद करून आत्मचिंतनात रमण्याचा आपल्याला बोध मिळतो। पुढे सांगतात, मिथ्यात्व हे घोर पाप आहे, संसाराचे मूळ आहे आणि त्या
त्यामुळे आत्तापर्यंत आपण केलेले व्रत जप हे सगळं तप हे सर्व व्यर्थ आहे आणि ते जाण्यासाठी आपल्याला सम्यक दर्शन प्राप्त करावे लागेल आणि त्यासाठी ही परपदार्थ नाती गोती ही सर्व आपल्यापासून भिन्न आहेत अशा प्रकारचे विचार रोज मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जोपर्यंत संसारात आहे तोपर्यंत ही नाती गोती परपदार्थ असणारच, पण तरी त्याबद्दलची आसक्ती कमी होऊन आपल्याला लवकरच सम्यक दर्शन होईल आणि आचरणही होईल असा बोध आपल्याला मिळतो. आत्मसंतोषाचे प्रमाण काय असावे असे विचारता आचार्य श्री सांगतात की प्रत्येकाने आपल्या आरंभाला आणि परिग्रहाला मर्यादा ह्या घातल्याच पाहिजे. जितक्या परिग्रह जास्त तितके पाप जास्त आणि त्या पापाचा नाश करण्यासाठी इंद्रिय संयम आणि प्राणीसंयम अनिवार्य आहे. प्रथम रसत्यागाच्या सवयीने जीभ ताब्यात घेतली पाहिजे. भोग आपल्याला सोडलेच पाहिजेत आणि भोग आपण सोडले नाही तर ते एक दिवस आपल्याला सोडून जातीलच. तेव्हा प्रत्येकाने 50 नंतर ते सोडण्याच्या मार्गाला लागले पाहिजे. हा अतिशय महत्त्वाचा बोध आपल्याला मिळतो. ध्यान आणि जपाच्या बाबतीत सांगताना आचार्य सांगतात की जप केल्याने मनामध्ये वाईट विचार येत नाही आणि आले तरी ते लगेच निघून जातात. तेव्हा जपात आणि ध्यानात अद्भुत सामर्थ्य आहे. केव्हा कधी फळ मिळेल हे सांगता येत नाही. तेव्हा प्रत्येकाने आपला बराचसा वेळ जप ध्यानात घालवावा असे आचार्यश्री सांगतात. आजकाल विद्येचा बाजार चाललेला पाहून आचार्यश्री सांगतात की विद्येच्या जोरावर आत्म्याला अवनीतीच्या मार्गावर नेऊ नका. आज शब्दाचा विपरीत अर्थ केल्याने वसुराजा आणि देवादिकांकडून मिळालेले सिंहासन दोघेही जमिनीत गुडूप झाले. तेव्हा विद्येचा वापर आत्म्याच्या उन्नतीसाठीही करा. आजकाल मूर्तीपूजा नको, स्पर्श मानण्यात काय आहे, गंध लावण्यात काय आहे, असा जो एक हवेमध्ये प्रचार चाललेला आहे तो मुनिश्री सांगतात की त्याच्यात अज्ञान आहे, त्यामुळे धर्माची हानी होते. पण ह्यांचे गौतम गंधरांचे मिथ्यात्व जाण्यास मानस्तंभातली मूर्तीच तर होती ना, आणि भरत चक्रवर्तींनी जिनमंदिरे बांधली ती काय वेडे होते म्हणून. तसेच काही आपल्या आगमप्रेमी बंधूंचे म्हणणे आहे की आगमामध्ये दूध दही इक्षुरस वगैरेंचा अभिषेक लिहिलाच नाही. पण त्यांना आचार्य श्री सांगतात की प्रत्यक्ष भगवंतांचा अभिषेक होत नाही, पण जे स्थापना निक्षेपांनी स्थापन केलेल्या भगवंताच्या प्रतिमेचा अवश्य अभिषेक होतो. इतकेच नव्हे तर ते श्रावकाचे परम कर्तव्य आहे, त्यामुळे भावना निर्मळ होतात. तेव्हा आगमप्रेमींना सांगावे वाटते की आगमाकडे लक्ष देऊन पाहणे हितकारक ठरेल. आणि हे अभिषेकाचे पुरावे आचार्यश्रींनी आगमातून काढून दाखवले आहेत. ते असे: हरिवंश पुराण सर्ग 22 श्लोक 21 ते 23. वसुदेवानी चंपापुरीमध्ये गंधर्वसेनेसह अष्टानिकामध्ये जिनमंदिरात जाऊन दूध दही तुपाचा आनंदाने अभिषेक केला. परत भावसंग्रह या देवसेनाचार्यांच्या संग्रहामध्ये सुद्धा याचे उत्तम वर्णन आले आहे. तसेच कषाय पाहूरच्या जय धवला टीकेमध्ये पुस्तक क्रमांक 1 पृष्ठ क्रमांक 100 मध्येही हा उल्लेख आलेला आहे. तेव्हा याचा सूक्ष्मतेने विचार केला जावा. आता पंचकल्याणी वगैरे करणे हे उत्सव अतिशय महत्त्वाचे आहेत, पण आज समाज त्यामध्ये पण अडथळे आणू लागला आहे. आचार्य श्री सांगतात की असे अडथळे आणून धर्ममार्गात अडथळे आणू नका, आगमापासून दूर जाऊ नका. कर्म हे अशुभ भावाने नरकालाही नेते, शुभ भावाने मोक्षाला नेते. कसे ते पहा. कंस गर्भात असताना मातेला पतीचे रक्त शोषण करण्याचे डोहाळे लागले होते. उपयोग काय झाला तर कंसाने पित्याचा निर्घृण खून केला. यावरून हे समजते की पुढील येणारा काळ अडथळा झाला तर जिनधर्माच्या उन्नतीस हानिकारक आहे. तसेच मुलांबद्दल आपण पैसे कमावताना हा विचार केला पाहिजे की ते जर पुण्यवान असतील तर आपोआपच सुखी होतील आणि पुण्यवान नसतील तर तो पैसा टिकणारही नाही. तेव्हा रोज वागताना प्रामाणिकपणे आणि खरेपणाने वागावे. हा अतिशय सूक्ष्मतेचा बोध आपल्याला त्यापासून मिळतो. शेवटी सत्य आणि अहिंसा ही जिनधर्माचे मूळ आहेत आणि सत्यामध्ये सम्यकता येतं आणि अहिंसा ही विश्वाला
विनाशापासून वाचवू शकते. मांसाहार, जीवहिंसा, अतिलोभ, विलासिता, व्यभिचार वृत्ती यातून कधीही आनंद मिळत नाही. व्यक्तिगत पापाचार रोखणे सहज नाही, पण शासन सत्ता मात्र हे करू शकते. भारत शासन सत्ता आपल्या प्रजेला सुखी पाहू इच्छित असेल तर हिंसात्मक व्यवसायांना बंद करून अहिंसेला प्राधान्य दिलंच पाहिजे. तेव्हा एक सांगावंसं वाटतं की असे भव्य दिव्य बोध देणाऱ्या समाधी सम्राटाला, या चारित्र्याच्या चक्रवर्तीला माझा नमस्तू नमस्तू नमस्तू. पुढं म्हणावं वाटतं, हे गुरुवर तुमसा कोई क्या दानी हो, जग को दे दी जग की निदिया, दिन रात लुटाया करते हो. शम समकी अविनश्वर मणिया, शम समकी अविनश्वर मणिया. होतील बहु, झाले बहु, पण या सम नाही. तेव्हा शेवटी गुरूंबद्दल सांगावंसं वाटतं की चिदानंद तुम हो, दयानंद तुम हो, चिदानंद तुम हो, दयानंद तुम हो, हमारे लिए तो श्री कुंद तुम हो. उपदेश देकर निकाला है हमको, गुरुदेव तुमको नमस्ते नमस्ते, गुरुदेव तुमको नमस्ते नमस्ते. आणि या सर्व मिळून आपल्याला एवढा बोध मिळतो की मानवी धर्म, या दुर्लभ मानवी जीवनाची सार्थकता, निर्ग्रंथ अवस्था धारण करून या जन्माचे सर्व दुःख विसरण्यात आहे, दुःख नाश करण्यात आहे. पण आपण तेवढेही करू शकत नसलो तर कमीत कमी सद्गृहस्थ बनवून अष्टमूलगुण आणि 5 अनुव्रत यांचा तरी आपण ग्रहण केलं पाहिजे. म्हटलंच आहे की इफ वी कॅनॉट डू ग्रेट थिंग्स, वी कॅन डू स्मॉल थिंग्स इन ए ग्रेट वे. जय जिनेंद्र.